म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मला वेळ देता येईल. मी आता जातो दीक्षितांकडे. दीक्षितजी, विषय आपल्या समोर आहे. आपलं आकलन काय आहे? खास करून पुणे नाशिक म्हणजे एमएमआरडीए मधल्या 4 महापालिका आणि शिवाय पुणे नाशिक या दृष्टीने ही युती महत्त्वाची मानली जाते. तसं होईल का? मुळात याला घडामोड म्हणण्या इतक्या घडामोडी काही घडल्या आहेत असं मला वाटत नाही. घडामोडी घडल्यात त्या मीडियामध्येच घडल्यात, माध्यमांमध्ये. आपल्याला काहीतरी खाद्य हवं असतं आणि ठाकरे कुटुंब हे चांगलं रुचकर खाद्य आहे माध्यमांसाठी, त्यामुळे त्याच्यावर भरपूर घडामोडी चालल्या आहेत. जे संदीप देशपांडे सुरुवातीला म्हणाले ते मला पटतं की मुळात एखादी आघाडी किंवा युती घडण्यासाठी ज्या एक टँजिबल काही घटना घडाव्या लागतात, एकमेकांना भेटणं, एकमेकांचा फोनवरनं संपर्क होणं, नेत्यांमध्ये म्हणजे मी राज आणि उद्धव यांच्यात भेट व्हावी असं नाही म्हणत, पण एक वेगळ्या पातळीवर संपर्क असावा लागतो. आपण एनडीएचं गव्हर्नमेंट कसं घडलं ते पाहिलेलं. एनडीए म्हणजे आता नाही मी म्हणत, वाजपेयींच्या वेळेचं किंवा काँग्रेसचं युपीए मध्ये आघाड्या कशा झाल्या त्या बघितलेल्या. तर आघाडी घडण्याची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेची सुताराम सुद्धा कुठे चुणूक सध्या दिसत नाहीये. मानसिक लेव्हलवर अनेक शिवसैनिकांना असं वाटतंय की या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि तसं झालं तर शिवसेना परत रिवाईव्ह होईल. जी जुनी शिवसेना आपण म्हणत होतो, मानत होतो, ती आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. ही एक अटॅचमेंट ही नक्की जुन्या शिवसैनिकांकडे आहे. परंतु आज तिशीच्या आतले जे मतदार आहेत, ज्यांनी ती शिवसेना बघितलेली नाही आणि ज्यांनी उद्धव आणि राज दोघांच्या राजकीय उलटसुलट भूमिका सातत्याने बदलणाऱ्या पाहिलेल्या आहेत, त्या लोकांना काय वाटतंय हे आपण तपासलं पाहिजे आणि त्याचा अंदाज अद्याप नाहीये. आणि दुसरा लहानसा याचा मुद्दा असा की हे घडल्यानंतर याचा नेमका तोटा कोणाला होणार? तो भाजपला होणार का एकनाथ शिंदेना होणार? आणि एकनाथ शिंदेना तोटा होणं हे भाजपच्या पथ्यावर पडेल का, याच्यावर विचार केला पाहिजे. कारण काँग्रेस मुंबईत सुद्धा नगण्य होत चाललेली आहे. बरं, मी संदीप यांच्याकडे पुन्हा एकदा येतो. संदीप, मी जसं म्हणालो तसं काही प्रवक्ते म्हणजे तुम्ही सगळे जबाबदार प्रवक्ते ते थोडे स्केप्टिकल आहेत किंवा फार सावधरित्या ते या बाबतीत बोलतायत. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की दिशा मात्र एकत्र येण्याच्या दिशेने आता ऍक्सेप्ट करूयात, तशीच विधानं चालू आहेत. अमित ठाकरे तर म्हणाले आता दोघा